पुढे बातम्या बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या। मुंबईमध्ये उन्हाचा पारा वाढला, तापमान 35 ते 37 अंशांपर्यंत पोहोचलं। आयएमडी कडून मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट। वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा 40 अंशांपेक्षा जास्त जाणवत असून नागरिकही हैराण। सिडको क्षेत्रामध्ये 28 मे पासून 10% पाणी कपात होणार। संभाव्य पाणी टंचाई टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय। पाणी जपून वापरण्याचं केलं आवाहन। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात तीव्र उन्हामुळे झपाट्यानं घट। सध्या 17.85% साठा उपलब्ध। गरज भासल्यास वैतरणा आणि भातसा धरणातून राखीव साठा उचलण्यास मुंबई महापालिकेला परवानगी। दादरमधील कबूतरखाना परिसरात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पालिकेकडे या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी। अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर परिसरातील अडचणी कायम। रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थांचे भाव वाढण्याचा निर्णय अखेर मध्य रेल्वेकडून मागे। 1 जूनपासून मध्य रेल्वेच्या स्टॉलवरील वडापाव आणि समोसाचे भाव वाढण्याचा होता प्रस्ताव। मात्र पुढील सूचना मिळेपर्यंत आधीचेच दर लागू राहतील। शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांवरती थेट गुन्हे दाखल होणार। पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक ठिकाणी पोस्टर आणि जाहिराती लावून शहर विद्रुप करणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल केले जातील। महापालिकेकडून आता दंडात्मक कारवाईसह संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देखील या संदर्भातल्या सूचना। पुण्यातील विविध रस्त्यांवरती पुणे पोलिसांकडून नाकाबंदी। रात्रीचे 8 ते 2 वाजेपर्यंत नाकाबंदी सुरू। वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट मोडवर। वाहनधारकांची कसून चौकशी। पुण्यातील सारसबाग 28 आणि 29 मे रोजी बंद ठेवली जाईल। दुरुस्तीमुळे बंद असल्याचं महापौरांनी केलं स्पष्ट। मात्र त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये सुरक्षेचं कारण नमूद असल्यानं नेमकं कारण काय असा सवाल उपस्थित। मुंबईमधील अतिधोकादायक इमारतींची दुरुस्ती मंडळाकडून अद्यापही यादी जाहीर नाही। यापूर्वी सर्वेक्षणाच्या आधारे 25 मे पर्यंतची यादी प्रसिद्धीसाठी तारीख। दरम्यान आता अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या प्रक्रियेसही विलंब होण्याची शक्यता।